आज काय स्पेशल? शेवया कोणत्या? रसातल्या? नारळाच्या. आमच्या गावाकडे नारळाच्या दुधातल्या शेवया बनवतात, त्या मी या बनवते. काय करते? खोबरं किसते शेवयांचा रस काढण्यासाठी. हे जसं मोदकाचं पीठ आपण केलं ना, तसंच मी हे पीठ करून घेतलंय. हे थोडंसं झाकून ठेवलं का ते मग त्याच्या शेवया पडवायच्या आणि वाफवायच्या. एकजीव करून घेतलंय. आता हे भांड्यात, आपल्या चटणीचं भांडं असतं ना, त्याच्यात ती शेवयांची पेस्ट लावायची. हे बघा. आता हे आम्ही वाफवायला ठेवते. गॅस पास करायचा. हे आता वाफवत ठेवले 15 मिनिटांनी. तोपर्यंत आपण रसाची तयारी करून घेऊ. हे आपण गाळणीने गाळून घ्यायचं. त्याला आता झालं तयार. त्याच्यात फक्त गूळ टाकायचं. हे गुळाचं पाणी बनवून घेतलंय, पण गाळून घ्यायचं याच्यात. जर गुळाचा असेल. हे बघा, या आपल्या आता शेवया तयार झाल्या. गरम गरम शेवया. हे बघा. वेलची पावडर टाकते. हे घे सुरेखा. हे घे. एवढं खाता येतं बघतोस का? फॉलो कर. हा